ठरलं तर मग या मालिकेत आपल्याला एक से बढ़कर एक असे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. असाच एक ट्विस्ट या भागातही आहे, त्यामुळे हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा. इकडे सुभेदारांकडे सगळे हॉलमध्ये बसून ट्रूथ आणि डेअर हा गेम खेळत असतात. अर्जुन अस्मिताला म्हणतो, अस्मिताताई युअर टर्न. तशी अस्मिता बॉटल फिरवते. इकडे अर्जुन प्रियाकडे बघत म्हणतच म्हणतो, आता प्लीज प्लीज ही बॉटल प्रियाच्या दिशेने जाऊन थांबू दे. तशी ती बॉटल प्रियाच्या दिशेनेच थांबते. रविराज प्रियाला म्हणतो, तन्वी आता तू सांग, ट्रूथ की डेअर? तशी प्रिया खूप विचार करून सांगते की ट्रूथ. अर्जुन तिला म्हणतो, माझा प्रश्न खूपच बेसिक आहे, खूपच सिंपल आहे. अर्जुन प्रियाला म्हणतो, आय मीन जेव्हा ऍक्सिडेंट झाला तेव्हा तो खूप बारीक होती आणि त्यानंतर डायरेक्ट ती मोठी झाल्यावर आपल्याला सापडली. तू सिनियरला हे कसं कन्व्हिन्स केलं की तूच त्याची मुलगी आहे म्हणून? प्रिया आता मनातच म्हणते, ह्याला नक्की काय जाणून घ्यायचंय माझ्याकडून. पूर्णाजी अर्जुनला म्हणते, अर्जुन हा काय प्रश्न झाला? चैतन्य पूर्णाजीला समजून सांगत म्हणतो, अगं नाही ग पूर्णाजी, हरकत काय आहे, या गेम मध्ये असेच विषय डिस्कस केले जातात ग, जे फारसे कधी डिस्कस होत नाही. तशी पूर्णाजी म्हणते, नाही खेळा. आता तन्वी म्हणते, पण यात डिस्कस करण्यासारखं काय आहे? प्रिया त्या सगळ्यांना म्हणते, मी बाबांना माझ्या लहानपणीच्या आठवणी सांगितल्या, माझे फोटो दाखवले, शिवाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे लॉकेट सुद्धा दाखवलं. आणि सगळ्या पुराव्यांपेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्यात आणि माझ्या बाबांमध्ये असलेला बॉन्ड, तो म्हणजे फक्त तिच्या मुलीमध्ये आणि बापामध्येच असू शकतो. प्रिया म्हणत असते, त्यावेळी बाबांनी मला जेव्हा बघितलं ना, त्या क्षणी त्यांना कळलं की मीच त्यांची मुलगी आहे. हो ना बाबा, असं ती रविराजला म्हणते. तसा रविराज मान हलवून हो म्हणतो. आता प्रिया उठते आणि रविराज जवळ जाऊन बसते. अर्जुन प्रियाला पुन्हा म्हणतो, बरं अजून आणखी काही पुरावे दाखवले होते का? प्रिया म्हणते, अरे आणखी काय प्रूफ दाखवणार होते? अर्जुन तिला म्हणत असतो, नाही म्हणजे. तेवढ्यात अस्मिता म्हणते, अरे बाद झालं रे तुझं, तू काय कोर्टात उभं करणार आहेस का तिला आता? अस्मिता प्रियाला म्हणते, ए तन्वी तुझी टर्न आहे, चल येऊन बॉटल फिरवतो आता. तशी प्रिया तिच्या जागेवर येऊन बसते. इकडे चैतन्य मोबाईल वरती अर्जुन सोबत चॅट करत असतो. तो चॅटिंग मध्ये लिहित असतो, प्रिया किती हुशार आहे बघ, जन्म खुनेबद्दल काहीही बोलली नाही, कारण आता तिच्या पायावर खून नसणार आहे. इकडे अर्जुनही त्या चॅटिंग मध्ये लिहितो की मलाही असं वाटतंय की नसणार आहे. चैतन्य अर्जुनला म्हणतो की बाटलीचं टोक काहीही करून प्रियाकडे आलं पाहिजे परत. तसा अर्जुन म्हणतो, मी करतो मॅनेज काहीतरी, तू फक्त तिच्या पायाकडे लक्ष ठेव. प्रिया त्या सगळ्यांना म्हणते, आता मी फिरवते, फिरवू? तशी ती बॉटल फिरवते. तसा अर्जुन प्रियाच्या हाताला हात लावतो आणि म्हणतो, मी फिरवली तर चालेल? तशी प्रिया त्याला म्हणते, चालेल ना. आता अर्जुन बॉटल फिरवतो. विमल म्हणते, अरे ही तर मध्येच थांबली आता. तसा अर्जुन म्हणतो, अरे कुठे तन्वी, तुझ्याकडे थांबलीये बघ. तशी विमलही म्हणते, हा ताई तुमच्याकडे. हा. पूर्णाजी म्हणते, अरे पण तिचा तर टर्न झालाय ना. तसा अर्जुन म्हणतो, अगं ट्रूथ झालंय ना, डेअर बाकी आहे. आणि तन्वी तर डेअरिंग बाज आहे, हो की नाही? असं तर तन्वीला म्हणतो. प्रिया इकडे म्हणतच म्हणते, अरे बापरे, मला अर्जुन काय त्याला प्रपोज वगैरे करायला होतो की काय? असं खरंच झालं तर मस्त, सायलीची काय मज्जा येईल. प्रिया अर्जुनला म्हणते, हो तू काहीही सांग, मी करायला तयार आहे. तसा अर्जुन तिला म्हणतो, डन. इकडे प्रियाही त्याला डन म्हणते. अर्जुन म्हणतो, ओके सिंपल आहे, मी आता जे जे करेल ना ते तुला कॉफी करायचंय. प्रिया म्हणते, म्हणजे मला असं तुझ्या सावलीसारखं राहायचंय का? तशी ती म्हणते, चालेल. अर्जुन एक हात वर करतो आणि आता ती पण एक हात वर करते. अर्जुन दुसरा हात वर करतो आणि ती पण दुसरा हात वर करते. आता तो हात वरती करून जोडतो. तशी प्रियाही हात जोडते. आता अर्जुन जे जे करत असतो ते प्रिया करत असते. आता अर्जुन चैतन्याला इशारा देतो. तसा चैतन्य अलर्ट होतो. इकडे अर्जुन मांडीवर पाय ठेवतो. तशी इकडे तन्वीही मांडीवरती पाय ठेवते. आता दोन्ही पाय ते मांडीवर ठेवते. तसा चैतन्य तिचा पाय पाहतो आणि पाहतो तर काय, पायावरती काहीही जन्मखून नसते. प्रियाला हे कळल्यावरती प्रिया लगेच पाय खाली घेते. इकडे चैतन्य मात्र अर्जुनकडे शॉक होऊन पाहत असतो. अर्जुन प्रियाला म्हणतो, चिटिंग आहे, परत कर. कल्पना प्रियाला म्हणते, अगं तन्वी तू पद्मासन लगेचच का सोडलं? अर्जुन म्हणतो, हा परत कर. तशी प्रिया म्हणते, नाही आहो कल्पना मामी, माझा जरा गोठा दुखतोय म्हणून सोडलं. रविराजही म्हणतो, नाही अर्जुन, तिने डेअर पूर्ण केलेला आहे, तिने ते पूर्ण केलेलं आहे. अर्जुन म्हणतो, अरे पण. तसा इकडे चैतन्य त्याला इशारे करतो आणि तसा अर्जुन मोबाईल हातात घेतो. चैतन्य इकडे म्हणतो, मी प्रियाचा तळपाय एकदम परफेक्ट बघितला आहे, त्याच्यावर तुळशी पत्राची जन्मखून नाहीये. आता मात्र अर्जुन शॉक होऊन प्रियाकडे बघत असतो. अर्जुन इकडे म्हणतच म्हणतो रागात,
प्रिया तुझा गेम संपला आता, तन्वी किल्लेदार म्हणून राहते काय? प्रताप त्या सगळ्यांना म्हणतो चला आता पुढचा राऊंड. तशी ती बॉटल पुन्हा फिरते. आता इकडे घरातले सगळे हसत असतात. प्रताप म्हणतो नाही नाही हा एक मिनिट, आपण जर असंच खेळत राहिलो ना तर उद्या सकाळपर्यंत हा गेम संपणार पण नाही. अस्मिता म्हणते हो मला पण झोप आलीये. ती पूर्णाजीला म्हणते पूर्णाजी चल मी तुला तुझ्या रूम मध्ये सोडते. असंही मला सगळे त्रास देत आहेत प्रश्न विचारून, अजून त्रास देतील. कल्पना अर्जुनला म्हणते अर्जुन पण तुझ्या ह्या गेमने ना मस्त मजा आलीये. अर्जुन कल्पनाला म्हणतो मजा आली ना मम्मा, दॅट्स ग्रेट. माझं पण मिशन सक्सेसफुल झालं. आता रविराज त्याला म्हणतो मिशन? कसलं मिशन? अर्जुन म्हणतो ते सगळ्यांचं मूड चेंज करण्याचं मिशन होतं ना, ते सक्सेसफुल झालं. सायली रविराजला म्हणते अहो रविराज काका ह्यांना कालपासून हा गेम खेळायचाच होता. बघितलं ना कसले मनसोक्त खेळलेत आज. अर्जुनही सायलीला म्हणतो बायको एकदम करेक्ट, चला चला असं म्हणून सगळे आपापल्या रूम मध्ये झोपायला जातात. आता हॉलमध्ये फक्त अर्जुन, प्रिया आणि चैतन्य असतात. प्रिया अर्जुन जवळ जात म्हणते अर्जुन तू मला वेगळं कुठलं तरी डेअर दिलं असतं ना तरीही ते मी केलं असतं. अर्जुन प्रियाला म्हणतो मी तुला असं डेअर देईन ना तन्वी जे फक्त तूच करू शकशील. प्रिया त्याला म्हणते मी वाट बघेल. गुड नाईट अर्जुन असं म्हणून ती तिच्या रूम मध्ये निघून जाते. अर्जुन चैतन्य जवळ येतो आणि म्हणतो चैतन्य तुला खात्री आहे ना तिच्या पायावर म्हणजे तिच्या तळपायावर काही जन्मखून नाहीये म्हणून? तसा चैतन्य म्हणतो 1000% खात्री आहे माझी. अरे अर्जुन तिने जेव्हा पद्मासन घालताना उजव्या पायाचा तळपाय जेव्हा वर केला ना मी स्वतः पाहिलं, तुळशी पत्राची कुठलीही जन्मखून तिच्या पायावर नाहीये. अर्जुन चैतन्यला म्हणतो ग्रेट वर्क चैतन्य, पण मिसेस सायलींना मी आता काहीच सांगू शकत नाही, ते तर माझ्यावर विश्वास पण ठेवणार नाही. चैतन्य अर्जुनला म्हणतो कसं आहे ना अर्जुन त्या अलिबागला त्या आत्याला बघून आल्या होत्या तेव्हा त्या सुद्धा तुला सांगत होत्या ना की मी तिकडं प्रतिमा आत्याला बघितलंय. तू विश्वास ठेवला का? नाही. आता त्याही ठेवत नाही फिट्टम फाट. अर्जुन चैतन्यला म्हणतो फनी, व्हेरी फनी. निदान मी त्यांचं ऐकून तरी घेतलं होतं ना तेव्हा, पण मिसेस सायली काहीच ऐकून घेत नाही. आता मी जर त्यांना प्रियाबद्दल काहीतरी सांगायला गेलो ना तर त्या मला एकच गोष्ट म्हणतील की तुम्हाला ढगात ससे दिसतात. तसा चैतन्य त्याला म्हणतो काय काय कशात काय दिसतं? अर्जुन त्याला म्हणतो अरे ढगात ससे दिसतात म्हणजे आपल्या मनात जे असतं तेच आपल्याला समोर दिसतं. चैतन्य अर्जुनला म्हणतो वा अर्जुन वा, तू तुझ्या बायकोकडून किती मराठी शिकायला लागलायस. अर्जुन चैतन्यला म्हणतो झालं संपलं तुझं? अर्जुन चैतन्यला म्हणतो कमान चैतन्य बी सिरियस, ही वेळ टाइमपास करण्याची नाहीये, सगळ्यांना हे दाखवून देण्याची आहे किती ती प्रिय फ्रॉड आहे. चैतन्य अर्जुनला म्हणतो पण अर्जुन आता फक्त मी बघितलं, तिच्या पायावर जन्मखून नाही, आपण हे सगळ्यांसमोर कसं सिद्ध करणार आहोत? अर्जुन म्हणतो आता काहीतरी मार्ग असायलाच पाहिजे. सायली इकडे प्रतिमाला तिच्या रूम मध्ये घेऊन येते. सायली प्रतिमाला म्हणते हा ट्रूथ आणि डेअरचा गेम खेळायला किती मज्जा आली ना, मला तर माहित पण नव्हतं असा काही खेळ असतो म्हणून. सायली प्रतिमाला म्हणते बरं तुम्ही आता झोपा शांतपणे, दमला असाल ना खूप. सायली प्रतिमाला म्हणते बरं तुम्हाला काय हवं असेल तर सांगा मला. हा प्रतिमा इशारे करत असते पण आता सायली म्हणते काय म्हणताय ओ मला नाही काही कळत. प्रतिमा खूप इशारे करत असते पण सायली म्हणत असते अहो नाही कळलं काही मला, काय हवंय सांगा ना. तशी प्रतिमा म्हणते चटई. सायली म्हणते हा आता कळलं. सायली प्रतिमाला म्हणते प्रतिमा आत्या तुम्ही असा एक एक शब्द जरी बोलला ना तरी पण खूप आहे, असेच प्रयत्न करत राहा मी देते असं म्हणून ती प्रतिमाचं अंथरूण काढून बेडवर ठेवते. सायली म्हणते खरं तर तुमच्या गोळ्यांची पण वेळ झाली हो, पण प्रिया अजून आलेली दिसत नाहीये, मी देऊ तुम्हाला गोळ्या? तशी प्रतिमा मान हलवते आणि हो म्हणते. सायली म्हणते बरं देते मी असं म्हणत ती ड्रॉवर उघडते. तेवढ्यात प्रिया येते. तशी प्रिया सायलीचा हात धरते आणि तिला बाजूला ओढते आणि म्हणते लांब राहायचं माझ्या आईपासून, हे सतत पुढे पुढे करून तू दमत नाहीस का ग? आपलं ठरलं होतं ना की माझ्या आईला गोळ्या मी देणार, मग तू का गोळ्यांना हात लावलास? सायली प्रियाला म्हणते अगं त्यांच्या गोळ्यांची वेळ चुकली असती म्हणून मी त्यांना गोळ्या द्यायला गेले. प्रिया तिला म्हणते तुलाच कळतं ना सगळं, तू तर आदर्श सून आहेस आणि फक्त तुझ्याच तर डोक्यात मेंदू आहे आणि अजून कोणाकोणाला जाऊन सांगणार आहेस ग? आधीच माझ्या घरच्यांना गुंडाळलंस, आता माझ्या आईला जाळ्यात ओढतीयस. सायली प्रियाला म्हणते अगं एक गोळी देण्यावरून तू कुठून कुठे पोहोचतीयस प्रिया? प्रिया सायलीवर चिडून म्हणते ही तुझी नाटकं आहे ना बंद कर, बंद कर. हे जे काही माझ्या आईवर तुझं किती प्रेम आहे हे सोंग आणतेस ना, बास कर आता, कारण माझ्या आईची काळजी घ्यायला तिची मुलगी समर्थ आहे अजून. पण तुला तर हेच दाखवायचं असतं ना
कसं तन्वीला काहीच येत नाही. सायली प्रियाला म्हणते, तुला जर तुझ्या आईची एवढी काळजी असते ना, सतत त्यांच्या समोर असे वाद उकरून काढले नसतेस. जाऊ दे, तुझ्याशी काय बोलणं म्हणजे पालथ्या गड्यावर पाणी आहे. आणि जबाबदारी घेतलीयस ना, ती पार पाड म्हणजे मिळवलं. कारण इथे प्रश्न तुझ्या आईच्या तब्येतीचा आहे. सायली प्रतिमाला म्हणते, प्रतिमात्या तुम्ही गोळ्या घेऊन झोपा शांतपणे, येते मी. असं म्हणून सायली तिथून तिच्या रूम मध्ये निघून जाते. प्रिया त्या गोळ्यांच्या बॉटलकडे बघून मनातच म्हणते, सायलीला जर कळलं नसेल ना ह्या गोळ्या बदललेल्या आहेत. नाही नसेल कळलं, मी तिला गोळ्या नीट बघायला वेळच दिला नाही ना. प्रिया प्रतिमाला म्हणते, आई हे घे गोळी. तशी प्रतिमा गोळी घेते आणि खाते ती गोळी. प्रिया प्रतिमाला म्हणते, आई तू बघितलंस ना ती सायली माझ्याशी कशी वागतेस ते, पण ती खरी कशी आहे ना हे फक्त मला माहिती आहे ग. आम्ही लहानपणापासून एकत्र वाढलोय ना. कारण आता मला माझी आई परत भेटलीये ना, म्हणून तिच्या पोटात दुखतं ग. पण तू तुझ्या मुलीला करेक्ट ओळखलं असणार आहे. प्रिया प्रतिमाला म्हणत असते, तुला माहिती आहे ना तुझ्यावर खरं प्रेम फक्त मीच करते, ती सायली नाही. प्रतिमा मात्र प्रियाच्या बोलण्यावर काहीच बोलत नाही. ती तिचं अंथरूण टाकते आणि खाली जाऊन झोपते. प्रिया प्रतिमाकडे बघून म्हणतच म्हणते, या बाईची वाचा आली तेव्हा हिचे कान गेले की काय, ही माझं काहीच कसं ऐकून घेत नाही. हिच्या उरलेल्या मेंदूमध्ये फक्त सायलीच भरलीये. अर्जुन इकडे त्याच्या रूम मध्ये फेरे घालत असतो आणि विचार करत असतो. अर्जुन मनात म्हणतो, चैतन्य म्हणतोय की प्रियाच्या पायावरती तो बर्थ मार्क नाहीये, मग हे बाकी सगळ्यांना कसं पटवून द्यायचं, मेन म्हणजे मिसेस सायलींना कसं कन्व्हिन्स करायचं, याचाच अर्जुन विचार करत असतो. तेवढ्यात सायली रूम मध्ये येते. सायली अर्जुनला म्हणते, काय हो झोपला नाहीत का अजून. अर्जुन म्हणतो, नाही एका महत्वाच्या केसवर विचार करतोय, म्हणजे काम करतोय. सायली अर्जुनला म्हणते, मला माहिती आहे तुमची काय महत्वाची केस आहे ती. प्रिया कशी तन्वी नाहीये हीच केस सिद्ध करायची ना. आता जेव्हा मी प्रतिमातेच्या खोलीत गेले होते ना, तर प्रिया माझ्याशी भांडली का, तर मी तिच्या आईला गोळ्या देत होते म्हणून. तिला तिच्या आईची एवढी काळजी घ्यावीशी वाटतेय ते बघा ना तुम्ही. आणि कोणीही आपल्या आईचीच एवढी काळजी घेतं. अर्जुन सायलीला म्हणतो, एक मिनिट थांबाल तुम्ही, मी काहीतरी बोलू. अहो मी तन्वीच्या बाबतीत काहीही विचार करत नाही, मी सगळं सोडले तिच्या बाबतीतलं. मी एका दुसऱ्या केसवर विचार करतोय हो, जी मला एनी हवर जिंकायची आहे. पण यू डोंट वरी, त्यासाठीचे पुरावे मी मिळवणारच. तुम्ही झोपा, तुम्ही आराम करा, माझं काम संपलं की मी झोपतो. आता पुढच्या भागात पाहूया, ट्रूथ आणि डेअर हा गेम खेळून चैतन्याने तर पाहिलेलं असतं की प्रियाच्या पायावर तुळशीपत्राची जन्मखून नाहीये, आणि हे त्याने अर्जुनला पण सांगितलेलं असतं. आता अर्जुन ही गोष्ट घरच्यांसमोर कशी आणणार आणि त्याच्यासाठी काय नवीन प्लॅन करणार, असेच नवनवीन ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा भाग पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.